ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे जिल्हा प्रमुख होते अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेने रान पेटवलेलं, ठिकठिकाणी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला, त्यांचे काही ठिकाणी फोटोही जाळण्यात आलेले। काल केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत आजही ठाम आहेत। काल, आज आणि उद्या बाळासाहेबच सर्वोच्च असं राऊत म्हणाले। यावेळी त्यांनी राजन विचारेंचं नाव घेत एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली आहे, तर श्रीकांत शिंदेंना देखील डिवचलंय। दरम्यान आपल्यावर टीका करणारी टेंभी नाक्याबाहेरील टपोरी पोरं असल्याचा निशाणा त्यांनी ठाण्यातल्या शिंदे सेनेच्या नेत्यांना दिलाय। भ्रष्टाचाराला कशाला घेरायचं, बेमान नेत्याला कशाला घेरायचं, तो आपोआप त्याच्या कर्मानं मरत असतो। राज ठाकरे गेलेत, उद्धव ठाकरे जातील, आम्ही सगळे जाऊ, मी जाणार आहे। का नाही जाणार? का जाणार नाही? मी ठाण्यामध्ये, ठाणे कोणाचा आहे? ठाण्यावरती भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरेंनी लावला, एकनाथ शिंदेनी नाही लावला, पण त्याच्या पोराटोरांनी नाही लावला। जे लाभार्थी आहेत ना, आता आनंद दिघ्यांचं नाव घ्यायचं यांना अधिकार नाही। अरे कोण श्रीकांत शिंदे बाबा, काय त्याचा संबंध आहे शिवसेनेशी? उद्धव ठाकरेंनी केलेला खासदार आहे तो। शिवसेनेत होता का कधी हा पोरग? हे माननीय उद्धव ठाकरे त्याचा बाप गेला, बापाने म्हटलं माझ्या पोराला सध्या काय काम नाहीये, तो डॉक्टर आहे हाडांचा, बरं का, आणि गोपाळ लांडगेचं तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लावलं। तुम्ही काय सांगताय श्रीकांत शिंदे वगैरे? मला नका सांगू तू या शिवसेनेतल्या गोष्टी, मी इतकंच सांगतो। राजन विचाराने त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले। त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी रोज राजन विचारेचे पाय धुवून तीर्थप्राशन केलं पाहिजे। शिंदेंच्या घरामध्ये दुर्घटना घडली दुर्दैवाने, ते सैरवीर झाले होते, दुःखात होते। त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की साहेब, हा आपला कार्यकर्ता आहे, त्याच्या घरामध्ये दुर्घटना घडलेली आहे, आपण त्यांना सभागृह नेते करून त्यांना आपल्या कामामध्ये सहभागी करून घेऊया। कळलं? हा राजन विचारांचा त्याग आहे। दिघे आणि राजन विचारां त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली।